उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचं आयोजन। संध्याकाळी 6:30 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सह्याद्रीवर बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मवियाची आज पत्रकार परिषद। अपुऱ्या संख्याबळामुळे हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्यांविनाच। सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटं लाटली का? सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? दानवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकड चाळे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली काँग्रेसची खिल्ली, तर काँग्रेसनं त्यांची अब्रू वेशीला टांगल्याची सुद्धा टीका। राष्ट्रवादी काँग्रेसची 26 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची होणार निवड। बैठकीला सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। अमोल मिटकरींचा रोहित पवारांना पाठिंबा। रोहित पवार यांनी उभारलेल्या लढ्यात त्यांच्या सोबत आहोत। सत्य समोर आणणं हीच दादांना खरी श्रद्धांजली असेल, मिटकरींची भूमिका। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन। परभणीतील शेतकऱ्यांवरील पोलीस अत्याचाराचा निषेध करणार। परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडच्या मुलानं मारहाण केल्याचा ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप। बदलापुरात स्त्री बीज विक्री करणारं रॅकेट उघड। गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून स्त्री बीजांची विक्री। पीडित महिलांची संख्या 40 वर। 3 महिला आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईनंतर ठाण्यातील उद्योगपतीला बिश्नोई गँगची धमकी। 10 कोटींच्या खंडणीची मागणी। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वाशिममध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव न झाल्यानं गळफास घेत संपवलं जीवन। ट्रम्प यांच्याकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला 24 तासात केराची टोपली। ट्रम्प यांनी जागतिक टॅरिफ 10% वरून 15% केला। T20 विश्वचषकात सुपर 8 सामन्यांची सुरुवात। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना। दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहिल्यानं सुपर 8 फेरीत कोणता संघ विजयी पंच लगावणार हे पाहणं औत्सुक्याचं।